नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, अलीकडेच भारतीय सशस्त्र दलाच्या महिला अधिकाऱ्यांनी एक समुद्र प्रदक्षिणा केली आहे. तर या समुद्र प्रदक्षिणा मोहिमेत वापरण्यात आलेल्या बोटीचं नाव काय हेच आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच यात IASV त्रिवेणी ही बोट वापरण्यात आली होती. ही जी प्रदक्षिणा आहे, ही प्रदक्षिणा 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून सुरू झाली व याचा शेवट देखील 22 जुलै 2026 रोजी मुंबईतच झाला आहे. या मोहिमेचं नेतृत्व कोणी केलं असं जर आपल्याला विचारलं तर लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांनी या मोहिमेचं नेतृत्व केलं होतं व या 9 अधिकाऱ्यांच्या दलाने 314 दिवसामध्ये 25,500 समुद्री मैल इतका अंतर पार केलं. या प्रवासादरम्यान त्यांनी जगातील 4 प्रमुख महासागर ओलांडलेत. नेक्स्ट क्वेश्चन. बाजारातील विकृती कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये भारताने कितवे स्थान पटकावले? तर या बाजारातील विकृती कामगिरी निर्देशांकात आपला भारत 57व्या क्रमांकावर आहे. 2010 साली यात भारत 82व्या क्रमांकावर होता व यंदा आता 25 स्थानाची झेप घेत 2023च्या मूल्यांकनानुसार भारत 57व्या क्रमांकावर आला आहे. बरं, हा रिपोर्ट कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आला? तर कॉम्प्टियर फाउंडेशनद्वारे 30 जुलै रोजी हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. आणि मित्रांनो, हा अहवाल 3 स्तंभावर आधारित असून ते स्तंभ कोणते? तर मालमत्ता हक्कांचे संरक्षण, देशांतर्गत स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा या 3 व्यापक स्तंभावर यात बाजाराचं मूल्यांकन केलं जातं. याआधी जे निर्देशांक प्रकाशित झालेत त्यात आपल्या भारताची रँकिंग पाहून घ्या. जागतिक दहशतवाद निर्देशांकात भारत 13व्या क्रमांकावर आहे. जागतिक शांतता निर्देशांकात 127व्या, ऊर्जा संक्रमण निर्देशांक 70व्या, ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 125, UN शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकात 94व्या, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 4थ्या, जागतिक आनंद अहवालात 116व्या, तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये आपला भारत 38व्या क्रमांकावर आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. सौदी अरेबिया आणि इतर 13 देशांनी सागरी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी बहुराष्ट्रीय सागरी संरक्षण युती स्थापन केली. तर याचं मुख्यालय कुठे आहे हेच आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच या बहुराष्ट्रीय सागरी संरक्षण युतीचं मुख्यालय रियाद येथे असेल. या युतीविषयी सांगायचं झालं तर सौदी अरेबिया आणि 13 देशांनी या युतीची स्थापना रियाद येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बैठकीनंतर केली असून ही युती सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली काम करेल. याचा मुख्य उद्देश काय? तर तांबडा समुद्र, बाब अल मंदेब सामुद्रधुनी आणि एडनच्या आखात या अत्यंत महत्त्वाच्या व्यापारी मार्गाचे रक्षण करणे हा या युतीचा उद्देश आहे. यात जे 14 देश सामील आहेत त्यांची नावे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. तर यात सौदी अरेबियाबरोबर कुवेत, बहरीन, कतार, तुर्की, जॉर्डन, इजिप्त, पाकिस्तान, जिबुती, सोमालिया, बांगलादेश, येमेन, सुदान व कोमोरोस हे देश सुद्धा सामील आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. भारत सरकारने NJ गंगटे यांची कोणत्या देशातील भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती केली? तर आता निगुलखम जतुम गंगटे यांची मेक्सिको या देशातील नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. NJ गंगटे हे 1994च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी असून सध्या ते परराष्ट्र मंत्रालयात विशेष सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी याआधी झांबियातील भारताचे उच्चायुक्त व ट्युनिशिया आणि लिबियामधील भारताचे राजदूत म्हणून देखील कार्य केलं होतं व आता ते मेक्सिको या देशाचे राजदूत म्हणून कार्य करतील. नेक्स्ट क्वेश्चन. ISSF वर्ल्ड कप 2026च्या महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक कोणी पटकावले? तर या ISSF वर्ल्ड कपमधील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात ईशा सिंह यांनी सुवर्ण पदक पटकावलं आहे. यात मनू भाकर यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर या स्पर्धेत ईशा सिंह यांनी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. 21 वर्षीय ईशा सिंह यांनी अंतिम फेरीत 40 अचूक हिट्स करत हे सुवर्ण पदक पटकावलं. त्यांच्यानंतर यात दुसरं स्थान चीनच्या युए गुई झांग यांनी पटकावलं आहे. बरं, या ISSF वर्ल्ड कपचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर या वर्ल्ड कपचं आयोजन चीनमधील हांगझोऊ या शहरात करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन. मेलबर्न भारतीय चित्रपट महोत्सवातील लीडरशिप इन सिनेमा हा प्रतिष्ठित पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर आता या पुरस्काराने ऋषभ शेट्टी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. मित्रांनो, ऋषभ शेट्टी हे त्यांच्या कांतारा या चित्रपटासाठी ओळखले जातात. ते एक अभिनेता यासह चित्रपट निर्माते असून
आता त्यांना लीडरशिप इन सिनेमा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचं वितरण 13 ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलियामध्ये होईल. आणि या मेलबर्न भारतीय चित्रपट महोत्सवाविषयी सांगायचं झालं तर हा महोत्सव 2010 पासून साजरा करण्यात येत आहे व याचं आयोजन ऑस्ट्रेलियातील मेलबर्न या शहरात करण्यात येतं. आता हा प्रश्न पहा, भारताचा पहिला संप्रभू समर्थित समुद्री प्रोटेक्शन अँड इंडेन्मिटी विमा उत्पादन कोणत्या उपक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आला? तर मित्रांनो, आता भारतात प्रथमच संप्रभू समर्थित समुद्री प्रोटेक्शन अँड इंडेम्निटी विमा सुरू करण्यात आला असून हा विमा भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूल या उपक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आला आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यासाठी पक्क लक्षात ठेवा. हा विमा भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूल या उपक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आला आहे. वित्तीय सेवा विभागाने 30 जुलै रोजी हा विमा सुरू केला असून याची व्याप्ती काय, तर हे विमा उत्पादन प्रत्येक नुकसानीमागे 1.5 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत आर्थिक संरक्षण प्रदान करेल. नेक्स्ट क्वेश्चन, 5वी भारत भूतान विकास सहकार्य बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर ही 5वी भारत भूतान विकास सहकार्य बैठक थिम्पू येथे आयोजित करण्यात आली होती व या बैठकीचं अध्यक्षस्थान कोणी भूषवलं तर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि भूतानचे परराष्ट्र सचिव दाशो पेमा दोर्जी यांनी या परिषदेचं सह अध्यक्षपद भूषवलं व ही परिषद 30 ते 31 जुलै दरम्यान पार पडली. या बैठकीत भूतानच्या 13व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ऊर्जा, आरोग्य व हरित विकासाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आणि भारताने भूतानला आता 4,000 कोटी रुपयाचं कर्ज उपलब्ध करून दिलं आहे. हे कर्ज भूतानला भूतानमधील ऊर्जा प्रकल्पासाठी एक्सपोर्ट इम्पोर्ट बँकेद्वारे देण्यात आलं. बरं मित्रांनो, आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय की भारतात एक्सपोर्ट इम्पोर्ट बँकेची स्थापना कधी करण्यात आली? ठीक आहे, आता हा प्रश्न पहा, भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेल्या दुसऱ्या स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट वेसलचं नाव काय? तर आता या दुसऱ्या स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट वेसलचं नाव निपुण असं आहे. या निपुणची निर्मिती कोणी केली? तर हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने या निपुणची निर्मिती केली असून ही एक पाणबुडी सहाय्य युद्धनौका आहे व हे जहाज खोल समुद्रातील डायव्हिंग ऑपरेशन्स, बचाव, पाण्याखालील दुरुस्ती व देखभाल यासाठी वापरले जाईल. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, महाराष्ट्र शासनाने 1 ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्याची घोषणा केली? तर आता महाराष्ट्र शासनाने 1 ऑगस्ट रोजी लेखन प्रेरणा दिन साजरा करण्याची घोषणा केली. मित्रांनो, 1 ऑगस्ट हा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस असतो व आता त्यांचा जन्मदिन महाराष्ट्रात लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. आणि 1 ऑगस्ट रोजीच महाराष्ट्रात महसूल दिन सुद्धा साजरा केला जातो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील उंच उडी प्रकारात भारतासाठी पहिलं रौप्य पदक जिंकणारा खेळाडू कोण? तर या स्पर्धेत भारताला प्रथमच सर्वेश कुशारे यांनी रौप्य पदक मिळवून दिलं आहे. त्यांनी या उंच उडी स्पर्धेत 2.25 मीटर उंच उडी मारून हे रौप्य पदक पटकावलं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, 2026च्या पर्यावरण प्रदर्शन निर्देशांकात आपला भारत कितव्या स्थानी आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.